नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याज रंगोलीमध्ये. आजच्या व्हिडिओमधून आपण दसऱ्याला अतिशय शुभ अशी रांगोळी बघणार आहोत आणि सुंदरही तितकीच आहे आणि साधीही आहे काढायला. बघा, सोपी पण आहे. मी असं एक सर्कल काढून घेतलेलं आहे रांगोळीच्या साच्याने आणि आता त्याच्यामध्ये ऑरेंज कलर मी टाकून घेत आहे. अशा रांगोळीची जी डब्बी येते ना, त्याने मी टाकून घेते. तुम्ही चाळणीच्या साहाय्याने सुद्धा टाकू शकता किंवा हातानेही भरू शकता. आता मी ऑरेंज कलर येथे टाकून घेतलेला आहे सर्व सर्कलमध्ये आणि आपण आता याच्यानंतर येलो कलर टाकून घेणार आहोत की आपल्याला रांगोळीला शेडिंग द्यायची आहे. त्याच्यामुळे आता मी त्याच्यावरती जो येलो कलर आहे तो आता ह्या बॉटलची जी रांगोळी आहे ना, रांगोळीचा साचा त्याने टाकून घेते आहे. बघा, आपण आता अशी रांगोळी टाकून घेऊ म्हणजे आपल्याला दोन कलरनी आपली जी रांगोळी आहे ती अतिशय सुंदर अशी दिसणार आहे. काढल्यानंतर बघा तुम्ही, आता आपल्याला जे आपट्याचं पान असतं, ज्याला दसऱ्याला अतिशय शुभ असा मान असतो अत्यंत, ते आपण आपट्याचं पान याच्यामध्ये काढून घेणार आहोत. तर चला आपण आपट्याचं पान काढून घेऊ. आता आपण इथे आपट्याचं पान काढून घेतलेलं आहे आणि मी ब्लॅक आणि ग्रीन जो कलर आहे तो मिक्स केलेला आहे आणि त्याने अशी थोडीशी शेडिंग करते आहे, म्हणजे आपलं पान हे अधिक उठावदार असं दिसेल. आणि त्यानेच आता मी याच्यावरती जो पॅरोट कलर आहे तोही टाकून घेतलेला आहे, म्हणजे बघा पान आता किती उठावदार असं दिसत आहे आपलं. आणि यानेच मी जो ब्लॅक आणि ग्रीन कलर मी एकत्र केला होता त्यानेच आपट्याच्या पानांमध्ये ज्या रेषा असतात त्या काढून घेणार आहेत. तर आपण ब्लॅक आणि ग्रीन कलरने मिक्स करून रेषा काढून घेऊ, ज्याने तुम्हालाही असं काढायला सोपं जाईल. बघा किती सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. तुम्ही ह्या दसऱ्याला ही रांगोळी काढू शकता, देवासमोरही काढू शकता आणि अंगणातही काढू शकता. आता आपलं आपट्याचं पान काढून झालेलं आहे. आता आपण शुभ दसरा असं लिहून घेणार आहोत. मी व्हाईट रांगोळीने काढून घेतलेलं आहे. तुम्ही रेड कलरने किंवा तुम्हाला जो आवडेल त्या कलरने तुम्ही हे नाव टाकू शकता. मला येथे उठावदार असं व्हाईट कलर वाटला, तर मी म्हणून व्हाईट कलरने टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर जो असेल त्यानेही काढू शकता, यावर जो उठावदार दिसेल तो. आणि आता मी आजूबाजूला 2 फुलं काढून घेणार आहे पिंक कलरची, ज्याने आपले रांगोळी ही अनेक छान सुंदर अशी दिसेल. ज्या रिकामी जागा दिसणार नाही, भरीव अशी रांगोळी दिसणार आहे. तर चला आपण फुले काढून घेऊ. आता फुले काढून झालेली आहे आणि त्यामध्ये मी येल्लो कलर टाकून घेतलेला आहे. आणि आता आजूबाजूला जी रिकामी जागा दिसते आहे तिथे फेविकलच्या बॉटलनी मी डॉट देऊन घेते. तर चला आपण सर्व रांगोळीला असे डॉट देऊन घेऊ. तुम्हाला जर असे डॉट नाही देता आले तर तुम्ही सरळ रेष मारली किंवा अशीही रांगोळी ठेवली तरी ती रांगोळी सुंदरच दिसते मैत्रिणींनो. काहीही हरकत नाही जर नाही जमलं तर. आणि बघा, आता आपण जे दसरा लिहिलेला आहे ना, तिथे आता आपण बाण काढून घेणार आहोत. बाण का, तर श्रीरामांनी या दिवशी रावणाचा वध केला होता, विजय मिळवला होता, म्हणून याच्यानुसार आपण बाण काढून घेतलेला आहे. आणि आता मी झेंडूच्या फुलांच्या माळा अशी एक काढून घेणार आहे. बघा, शुभ लिहिलेला आहे तिथे. मग त्यासाठी आपण येल्लो कलर अगोदर टाकून घेणार आहोत आणि नंतर ऑरेंज कलर टाकून घेणार आहोत
आणि पेनच्या साह्याने त्याला आपण असे डॉट डॉट करणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याला झेंडूच्या फुलांचा आकार दिसेल आणि त्याच्यामध्ये आपण ग्रीन कलरची पाने काढून घेऊ सुंदर. बघा दिसतीये ना आपली रांगोळी अतिशय सुंदर. तर चला काढा तुम्ही पण अशी सुंदर रांगोळी मैत्रिणींनो. बघा किती सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे, हो ना. नक्की तुम्ही काढून बघा. रांगोळी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा. धन्यवाद.